नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश कुलकर्णी. मी पुण्यावरून डॉक्टर ग्रीन टेक्नॉलॉजी या संस्थेतून आलो आहे. आत्ता आपण शृंगारदेवी येथे हॉटेल हेमंतच्या इथे आहोत. इथे आपण पाहत होतो की आधी प्रॉब्लेम येत होता की सेप्टिक टँक वारंवार भरत होती आणि त्यातनं जे एफ्लुएंट बाहेर पडत होतं त्यांनी आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी आणि पाणी दूषित होतं. तर त्यासाठी आपण DRDOने विकसित केलेली 10,000 लिटरची बायोडास्टर सिस्टीम लावलेली आहे. ही DRDOने विकसित केलेली एक अनोखी सिस्टीम आहे, ज्याने कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल इक्विपमेंट नाही आणि इलेक्ट्रिसिटी इथे फक्त आपण एक छोटा पंप लावलेला आहे. त्याच्यामुळे मिनिमल याचा मेंटेनन्स आहे. साधारण याची 6.5 लाख रुपये किंमत आहे, पण ही किंमत एकदाच घ्यायची आपल्याला. आता कुठलाही वारंवार खर्च नाही. किंवा याच्यात आपण सकाळी 3,000 लिटरचे बॅक्टेरिया ॲड केलेले आहे. 3,000 लिटर बॅक्टेरिया ॲड केलेले आहे. ते बॅक्टेरिया पण वन टाईम ॲड करतात. सो हे बॅक्टेरिया आहेत हे अनोरोबिक बॅक्टेरिया या प्रकारात येतात. अनोरोबिक म्हणजे विदाऊट ऑक्सिजन, कुठल्याही ऑक्सिजनशिवाय ते बॅक्टेरिया वाढतात. त्याच्यामुळे त्याला कुठलंही आपल्याला एक्सटर्नली एरेशन द्यावं लागत नाही. जसं फिश टँकमध्ये आपल्याला छोट्या एरेटर देऊन एरेशन करावं लागतं, तर याला कुठलंही ऑक्सिजन लागत नाही, एअर लागत नाही. त्याच्यामुळे त्याला रनिंग कॉस्ट काही नाही आहे. आणि हे बॅक्टेरिया त्याला जी ऑर्गॅनिक वेस्ट येणार आहे, जो किचनमधनं वेस्ट येतो किंवा ह्युमन वेस्ट येतो, तर त्याचं डिकम्पोजिशन ते करणार आणि ते स्वतः वाढत राहणार. आणि एकदा जसं आपल्या घरात दही लावतो आणि आपण रोज लावत राहतो, तसंही आपला मग विरजून घ्यावं लागत नाही. तसाच काहीचा प्रकार हा इथे होणार आहे. बॅक्टेरिया वारंवार वाढणार, जसंही त्यांना ऑर्गॅनिक मटेरियल तो डिकम्पोज करणार. आणि या जो टाकी आहे, जरी बाहेर दिसताना ही एक टाकी दिसत असली 10,000 लिटरची, पण त्याच्या आतमध्ये 4 कंपार्टमेंट आहे, एक पायपिंग नेटवर्क आहे, पॉलिग्राफ मॅटिंग आहे. तर याच्यातलं पूर्ण शुद्ध झालेलं पाणी आहे ना, जे आपण बागेसाठी किंवा झाडांसाठी डायरेक्टली वापरू शकतो किंवा ड्रेनेजमध्ये डायरेक्टली डिस्चार्ज करू शकतो. त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाणी ग्राउंड वॉटर आहे किंवा ओपन वॉटर आहे ते कुठल्याही प्रकारचं प्रदूषित होणार नाही. इनफॅक्ट हे आपण गार्डनिंगसाठी रिसायकल केलं तर आपल्याला झाडांची वाढ उत्तम प्रकारे होते असं आढळून येतं. यामुळे बरं, याचा मेंटेनन्सचा विषय काय असणार आहे पुढे समजा भविष्यात जाऊन? 2 वर्षानंतर काही उपसा करावा लागत नाही. जसं आपल्याला सक्शन व्हेकल बोलून उपसा करावा लागतो की एक गाळच असतो एक 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने, तर कुठलाही उपसा करावा लागत नाही. याचा तर मी आधी उल्लेख केला आहे. DRDOने विकसित केलं. तर DRDOने याच्यात काय आलं, कारण DRDO आपल्याला माहिती आहे आपली मिसाईल वेपन बनवतात. हे एक प्रकारची अशी एन्व्हायरमेंटलची सिस्टीम त्यांनी पहिल्यांदाच विकसित केली, कारण त्यांना स्वतःसाठी ही सिस्टीम हवी होती. कारण आपण बघतो आर्मीचे जे कॅम्प असतात ते एकदम एक्स्ट्रीम केलं असतात, तिथे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसती, ड्रेनेजेस नसतात. तर त्यांना बराच सैनिकांना जो त्रास होत होता त्याच्यातनं त्यांची सुटका व्हावी म्हणून DRDOने सिस्टीम विकसित केलेली आहे. इंडियन रेल्वेनी सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे आणि ऑलमोस्ट जवळपास 4.5 लाखपेक्षा रेल्वेमध्ये या प्रकारचे बायोडास्टर लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये PWDचा जो SSR असतो त्याच्यामध्ये ही सिस्टीम इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे जेवढेही गव्हर्नमेंटचे टेंडर येतात त्यामध्ये ही सिस्टीम लावलेली जाते. अनेक पोलीस वसाहतींमध्ये ही सिस्टीम लावलेली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर ही सिस्टीम लावलेली आहे. ह्याचं नंतर मेंटेनन्स नाही, म्हणजे त्याचं रिचार्ज वगैरे करावं लागतं, असं काय बॅक्टेरिया संपणार नाही का? परत काही टाकावं लागत नाही, एकदाच आपल्याला बॅक्टेरिया टाकावं लागतं. या चालू किती वर्ष चालू शकतात? असं काय त्याला काही नाही, 2 वर्ष 5 काही वर्ष? वर्ष. आणि काही ठिकाणी MPCBचं वगैरे त्यांचं असं होतं. आमची इंटरनल समजा काय त्याच्यामध्ये मेंटेनन्स करावं लागला, पार्ट का बदलावला? आमची एक अजून याच्यातली खासियत आहे की एकदा सर्व्हिस दिली आणि तिथेच आम्ही थांबत नाही. आमची पुण्यामध्ये अद्ययावत लॅब आहे. आम्ही फक्त आपल्या एवढंच घेऊन की वर्षातनं किंवा 6 महिन्यातनं एकदा आपल्याला जसं जमेल तसं आमच्या पुण्यातल्या लॅबला आपण सॅम्पल पाठवा. त्याचं आम्ही फ्रीमध्ये तुम्हाला NABL ॲक्रेडिटेड, जे NABL रिपोर्ट हा कोर्टामध्ये ॲडमिसिबल असतो, जो आपण MPCBला, ग्रामपंचायतीला किंवा कुठल्याही म्युन्सिपल अनेक वेगवेगळ्या ऑथॉरिटीज असतात गव्हर्नमेंटच्या, त्यांना रिपोर्ट सबमिट करू शकतो आणि आपण त्यातनं प्रूव्ह करू शकतो की आपलं पाणी हे आहे, हे ॲज पर गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे नॉर्म्स आहेत, त्याला ॲचिव्ह करत आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होत नाही. चालेल.